जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीची महत्त्वाची अपडेट आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी, असं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तर या विषयीची सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहूया. इथे पहा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. 31 आता पहा हे 31 पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. म्हणजेच 31 पर्यंत ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्या ज्या काही पात्र महिला आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी हे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. त्यासाठी बँक खात्याला आधार लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि याविषयीची अजून माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आहे. या योजनेचा लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 17 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावेत, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसेच या योजनेमध्ये आतापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीबीटी द्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे. डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे, म्हणजे तुमच्या आधार कार्डला जे बँक खातं लिंक आहे त्या खात्यामध्ये डायरेक्टली पैसे जमा करण्यात येणार आहेत. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेले नाहीत. म्हणजे 27 लाख महिला अशा आहेत ज्यांचे त्यांनी अर्ज केलेले आहेत, अर्ज अप्रूव्हल सुद्धा झालेले आहेत, पण त्यांच्या आधार कार्डला बँक खातं जोडलेलं नाहीये. तर अशा महिलांनी ते ताबडतोब जोडून घ्यायचं आहे. म्हणजे आधार केवायसी करायची आहे. जर आधार केवायसी करण्यासाठी तुमच्या बँकेमध्ये जर वेळ लागत असेल तर तुम्ही सिंपल पोस्टाचं खातं, पोस्ट पेमेंट बँकेचं खातं त्या ठिकाणी उघडायचं आहे. ते खातं लगेच तुम्हाला भेटतं आणि आधार लिंक सुद्धा लगेच त्या ठिकाणी होतं. म्हणजे जास्तीत जास्त 2 दिवसामध्ये तुमचं बँक अकाउंट रेडी त्या ठिकाणी होईल आणि तुमचं त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत. तर त्यासाठी ही महत्त्वाची एक अपडेट या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी सांगितलेली आहे. 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनं दिलेली आहे. त्यानंतर बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ. तर तुमचं जे बँक खातं आहे त्या बँक खात्याला आधार कार्ड जोडले नसेल तर लगेच जोडून घ्या. आणि आधार कार्ड कसं जोडलेलं आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी पाहून घ्या. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती व्यवस्थित पाहून घ्या. ही एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती. तर असेच अपडेट परत तुम्हाला नवनवीन तुमच्या मोबाईलवरती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. महत्त्वाची अपडेट मित्रांना नक्की शेअर करा. परत भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.